नमस्कार, आपण पाहतात MCR न्यूज। मी श्रीराम मोटरगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण नांदेड जिल्ह्यातील मार्केट कमिटी या भागामध्ये आहोत। या भागामध्ये शेतकरी समितीकडून शेतकरी संघटनेकडून या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमागचा उद्देश असा की जे 9,63,000 शेतकऱ्यांचा विमा मंजूर केला गेलेला होता, त्यापैकी जवळपास फक्त 48,000 लोकांनाच हे विमा अल्पशः भेटलेला आहे। म्हणजे पीक विमा कंपनीनं अगोदर शेतकऱ्यांना असं सांगितलं होतं की जवळपास तुमचे 51% जर आलं तर त्या तुम्हाला या ठिकाणी निधी तुम्हाला पीक विमा देण्यात येईल। पण या ठिकाणी त्याच्यापेक्षा 63% जवळपास या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तरी पण पीक विमा कंपनी, महाविकास आघाडी सरकार असो, कोणी आतापर्यंत निधी देण्यात आले। कॅमेरामॅन विकास मोरेसह श्रीराम मोटरगे, MCR न्यूज नांदेड। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। धन्यवाद। सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणं आवश्यक होतं। 25%, 48च्या 25 म्हणजे किती झालं? कमीत कमी 14-15 हजार तर सगळ्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते। हा मी केलं ना। मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन, माझ्याकडे मुख्यमंत्र्यांना ईमेल आहे, ते सांगा तुम्हाला। मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्याचा सर, वेगवेगळ्या किसान मोर्चा शेतकरी संघटना वेगवेगळ्या धर्तीवरती वेगवेगळ्या प्रकारे दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 32च्या आसपास किसान शेतकरी संघटना सहभागी झालेल्या आहेत। दिल्लीच्या वेशीवरती ते सध्या आहेत आणि त्यांचे मत वेगळे आहेत की बाबा ते 3 विधेयकं जे आहेत ते विधेयकं मागं घ्या। तर एक शेतकरी संघटनेचे नेते म्हणून किंवा एक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून तुमचं मत काय? म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की तिथे एवढं मोठं आंदोलन चालू आहे, त्याच्यात तुम्ही का नाही? एकदम तुमचा प्रश्न वाजवी आहे। आम्ही त्याच्यामध्ये नाही, कारण हे जे 3 कायदे बनलेले आहेत, सरकारने जे 3 कायदे तयार केलेले आहेत ते शेतकऱ्याच्या बाजूचे आहेत, शेतकऱ्याच्या हिताचे आहेत। मुळात शेड्यूल 9मध्ये, परिशिष्ट 9मध्ये शेतकऱ्याच्या विरोधात 286 कायदे आहेत। त्याच्यापैकी ह्या 3 कायद्याला सरकारने ढिलं करण्यात आलेलं आहे, कंप्लीट काढून टाकलेलं नाही, त्याला मोकळं करण्यात आलेलं आहे। एवढाच तो भाग आहे। म्हणजे आम्हाला एखाद्या रूममध्ये बंद केलेलं होतं, त्याच्यातून बाहेर काढून एक कंपाऊंड वॉलमध्ये आणलेलं आहे। आम्ही जेलमध्येच आहोत, हा असातला भाग आहे। तर या सरकारने त्याला आम्हाला थोडंसं मोकळं केलं, त्याबद्दल आम्ही सरकारचा धन्यवाद देतो आहे। कारण हा 3 कायदे शेतकरी हिताचे आहेत। पण हे जर आंदोलन करत असतील तर आमचा त्याला विरोध आहे का? त्यांच्या आंदोलनाला विरोध करणारे आम्ही कोण? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करता येते, पण डाव्या लोकांनी किंवा समाजवादी विचाराच्या लोकांनी तयार केलेलं हे आंदोलन आहे आणि समाजवादाला मात्र आमचा विरोध आहे। म्हणून याचा विरोध आम्ही। पण हे भाऊ आहेत आमचे, आंदोलन आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि सरकारने त्यांचं स्वागत केलं पाहिजे। पहिलं सरकारने विरोध केला तेव्हा आम्ही सरकारला म्हटलं की हे चुकीचं आहे, तुमचा विरोध आहे, अशी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या। पण सरकारने, होम मिनिस्टरनी त्यांना बोलवलं आहे, त्याबद्दल सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। पण सरकारला मी विनंती करू इच्छितो की तुम्ही जे तयार केलेले कायदे मागे घेऊ नका, आमचं नुकसान होतं। शेतकरी नेता म्हणून मी सांगतो, एका प्रामाणिक जबाबदारीनं सांगतो की सरकार जर पुन्हा हे बिल मागे घेतलं की मागे घेऊ शकत नाही, जर घेतलं समजा तर हे शेतकऱ्याचं नुकसान ठरणारं आहे। खुल्या अर्थाच्या संदर्भात एवढा मोठा आंधळा कारभार झाला आहे की नांदेड जिल्ह्यात 9,48,000 लोकांनी पीक विमा भरलेला आहे आणि 9,48,000 पीक विमा भरलेला असताना नांदेड जिल्ह्याला जी काय कंपनी आहे एफको टोकियो नावाची, या कंपनीनं, प्रायव्हेट कंपनीनं शेतकऱ्यांना आदेश दिले की तुमचं जर प्रत्यक्षात नुकसान झालं असेल, पिकाचं पाण्यानं गेलं असेल, पुरानं गेलं असेल, जळालं असेल, पेरणी केल्याच्यानंतर कापणीच्या वेळेला पूर आल्यामुळं काळं धान्य झालं असेल तर त्याचे तुम्ही आम्हाला रिपोर्टिंग करा, लेखी द्या। ज्या वेळा शेतकरी लेखी द्यायला गेले त्यावेळेला यांची वेबसाईट बंद, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, कोरोनाचं संकट म्हणून ऑफिसमध्ये कुठला कर्मचारीच नाही। तिसरी गोष्ट, दिवस मोबाईलवरून प्रयत्न करूनसुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या 1.5 लाख लोकांनी असे दावे दाखल केले। त्यापैकी पीक विमा कंपनीकडे फक्त 63,000 लोकांचेच दावे दाखल झालेत। उर्वरित लोकांचे दावे दाखल झाले नाहीत। त्या लोकांकडं डॉकेट नंबर आहे, त्यांच्याकडे पावत्या आहेत, पण त्यांना पैसे मिळाले नाहीत। त्या संदर्भात आम्ही आज इथल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांचे लेखी दावे दाखल करून घ्यावेत। कलेक्टर साहेबांकडे गेलो आम्ही, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे जे काय डॉकेट नंबर असतील ते नंबर दाखल करा, मग 1 महिन्याच्या आत त्या शेतकऱ्याच्या खात्यात आम्ही पैसे टाकायला आहोत, कंपनीला पैसे मिळतील। परंतु शेतकरी एवढा अज्ञान आहे आणि या सगळ्या संकटामधून त्यानं हे करत असताना त्याला
कुठल्याच शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं नाही. त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यात फक्त 63,000 लोकांना पीक विमा मिळाला. उर्वरित 9.25 लाख लोकांना पीक विमा मिळाला नाही. हा शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे आणि त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये येत्या 12 डिसेंबरला नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेगळं आंदोलन करण्याची आम्ही तयारीत आहोत. त्यानिमित्तानं आज ही शेतकऱ्यांची मीटिंग बोलावलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही राजकीय नेत्यांना सळोगे पळो करून सोडणार आहोत, हे मी या निमित्तानं सांगू शकतो. बाबा, जिल्हा प्रशासन हलगर्जीपणा करत आहे, काय नेमकं काय? पहिल्यांदा मी पीक विम्याच्या प्रश्नाविषयी बोलतो. पीक विमा जो धोरण जे आहे ते पीक विमा योजना आणि उद्देश किंवा GR हे शेतकरी विरोधी असून कंपनीच्या हितासाठी तो कायदा पारित झालेला आहे. तो कायदा एकतर्फी आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रतिनिधी नाहीत आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, हा कायदा जे आहे कोणाला देऊ द्या, पण हा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पाहिजेत आमचे. आणि त्याचबरोबर निकष जे आहेत, निकष आणि अटी हे एकदम अशास्त्रीय आहेत. तर उंबरवठा होतं 5 वर्षाचं उत्पन्न कशाला बघता हो, मला असं काय गरज आहे? ह्या वर्षाचं माझं उत्पन्न बघा, माझा खर्च बघा. आणि कृषी विद्यापीठ सांगतील ना, एकरी समजा सोयाबीन असेल किंवा 24 प्रकारचं पीक असेल ते समजा 7 क्विंटल एकरी ॲव्हरेज धरायला पाहिजे एकरी. मग किती होते? 7 आणि 7 14 आणि 21 क्विंटल धरा माझं ह्या वर्षीचं उत्पन्न धरा, मागचं धरल्याची काही गरज नाही. ही अट जी आहे ना ती शेतकरी विरोधी आहे. शेतकरी प्रतिनिधी असल्यामुळं सरकारचे सचिव आणि एअर कंडिशनमध्ये बसून त्यांनी अशा प्रकारचे अटी टाकलेल्या आहेत. ते उंबरवठा उत्पन्नाची अट रद्द झाली पाहिजे आणि त्याचबरोबर चालू वर्षावर्षीचं जे एकंदर उत्पादन आणि उत्पन्न आणि तोटा हे एकंदर गृहीत धरून हे मिळालं पाहिजे. आता त्याला सरकार आहे असं म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे? या सर्व पीक विमा जो नांदेड जिल्ह्याला शेतकऱ्याला मिळाला नाही, जवळपास 8.5 लाख शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही, याला जबाबदार जिल्हा प्रशासन आहे. आणि या जिल्हा प्रशासनावर सरकारनं योग्य नियंत्रण न ठेवल्यामुळं सरसगट जो पाऊस पडलेला आहे, अति पाऊस पडलेला आहे, या ठिकाणी कापणीनंतर पाऊस पडलेला आहे आणि शासन निर्णयानुसार कापणीनंतर पाऊस पडला, तर पीक कापणीनंतर पाऊस पडला तर 25% नुकसान भरपाई देणं हे खाजगी विमा कंपनीला बंधनकारक आहे शासन निर्णयानुसार. परंतु त्याची अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यामध्ये झाली नाही आणि त्याचा फटका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला. आणि माझं सरळ असं मत आहे की या खाजगी पीक विमा कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्याला विमाच्या बाब मिळवून देण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं जिल्हा पीक विमा समिती स्थापन केली. माननीय जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत, सचिव SO साहेब आहेत आणि या सर्व लोकांनी ही बाब पीक विमा कंपनीच्या निर्देशनाला आणून दिली पाहिजे की पीक कापणीनंतर पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकऱ्यांनी 1 क्विंटल पेरलं हेक्टरी, 1 दाणा शेतकऱ्याच्या घरी आला नाही आणि फक्त 75,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आणि 8.5 लाख शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवलं. हा सरळ अन्याय आहे आणि याला जबाबदार हे जिल्हा प्रशासन आहे.